आज संकष्टी आहे। माझा जन्मही हनुमान जयंतीला झाला आहे। मी स्वतःला रामाचा भक्त समजतो आणि आज चांगल्या शुभ कार्याला सुरुवात करण्या अगोदर आज गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं याचा मला मनस्वी आनंद आहे। या देशाच्या पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या देशाची प्रतिमा जी आंतरराष्ट्रीय याच्यावरती स्तरावरती झळकवली आणि त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, त्याप्रमाणे गृहमंत्री अमितजी आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आशिषजी शेलार, बावनकुळेजी यांनी माझ्यावरती मोठी जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य गणपती बाप्पाने मला द्यावं याकरताच मी गणपतीची प्रार्थना करण्याकरता आलोय। आपल्या सगळ्या माध्यमांना मी खूप शुभेच्छा देतो। सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील। आपल्याकडून माझी हीच अपेक्षा राहील। जय हिंद, जय भारत। सर एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की राजकारणाचा तुमचा दांडगा अनुभव नाही आहे। समोरचे जे आहे उमेदवार ते राजकारणी आहेत मोठे, त्यावेळेस तुमचे भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला कसं एक्सेप्ट करेल असं वाटतं? राजकारणाचा मला जरी अनुभव नसला तरी गेली अनेक वर्ष मी न्यायालयात चांगल्या रीतीने वकिली केलेली आहे हे आपल्या प्रसार माध्यमांना माहिती आहे। मुंबईकरांची बाजू या महाराष्ट्रातील जनतेला एक दिलासा देण्याचं काम मी ज्या पद्धतीने न्यायालयात काम चालवलं त्याने मिळालं आहे। हाच दिलासा तमाम महाराष्ट्रीय जनता आणि संपूर्ण भारतीयांना मी देण्याचा प्रयत्न करील। मी राजकारणात जरी नवीन असलो तरी नवखा नाही आहे। राजकारण मी हे लहानपणापासून बघत आलेलो आहोत। वकिली स्वभाव असल्यामुळे चिकित्सा हा गुणधर्म माझ्यात उपजत आहे। त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाचं मला पाठबळ मिळालंय आणि ते मी पूर्ण ताकदीनुसार त्यांच्यासमोर आरोप केले होते।